वसई विरार शहरामध्ये मागील 4 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। एकंदर जर पाहिलं मी सध्या उभा आहे विरारच्या अर्नाळा विरार रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। 4 ते 5 फूट पाणी या ठिकाणी साचल्यामुळे चाकरमान्यांना देखील मोठा मनस्ताप करत या पाण्यातून ये जा करावं लागत आहे। मात्र चाकरमान्यांसाठी एक खासगी वाहतूक सेवा ट्रॅक्टरने सुरू झालेली आहे। यामुळे या चाकरमान्यांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळाला आहे। मात्र पायी चालणाऱ्या नागरिकांना हा धोक्याची पातळी ओलांडत आपल्याला प्रवास करावा लागतोय। आणि एकदा पाहिलं तर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते मुंबईच्या दिशेने ये जा करत असतात। मात्र या साचलेल्या पाण्यामुळे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे एकंदरीत या सर्व नागरिकांना जो आहे तो फटका सहन करावा लागतोय। माझ्यासोबत काही या ठिकाणी जमलेले नागरिक आहेत। क्या कहना चाहोगे, किधर जा रहे थे आप? हम लोग विरार में रहते हैं। हाँ। हम लोग का यहाँ पे ज्वेलरी शॉप है, पूरा पानी अंदर जा रहा है, उसके लिए हम लोग शॉप भी नहीं खोला है। हाँ। और विरार में हर जगह पानी भर चुका है पूरा। हाँ। और पानी का ये रुकने का भी अभी तक संभावना नहीं है बारिश का। और आने वाले सहायता के लिए ट्रैक्टर चलाए हुए, रिक्शा वगैरह सबसे बंद रखे हुए, सिर्फ ट्रैक्टर से ही लोगों को पिकअप और ड्रॉप हो रहा है। अजून काही नागरिक आहेत, काय सांगाल तुम्ही कुठे चालला होतात? पाणी भरलेला आहे, कसा प्रवास आहे? मैं भक्ति वेदांता हॉस्पिटल में काम करता हूँ। मैं वहाँ का टेक्नीशियन हूँ। सुबह 8:30 से घर से निकला हूँ, कैसा कैसा करके यहाँ तक तो आ गया, पर अभी घर पे भी नहीं जा पा रहा हूँ, इधर भी नहीं जा पा रहा हूँ। कमर इतना पानी भरा था, अभी थोड़ा सा कम हुआ है और बारिश कंटिन्यू हो रही है, रुक भी नहीं रही है। क्या पालिका रहेगा, पुलिस प्रशासन रहेगा, कुछ सहायता हो रही क्या? सहायता तो फिलहाल यहाँ पे अभी ऐसा कुछ ज्यादा विशेष तो नहीं दिख रहा है। ट्रैक्टर सेवा चालू हुई है, बाकी सब अपना अपना जगह पे निकले। हम पब्लिक जो जानती हो तो घर में ही है, बाकी जो काम पे पब्लिक निकली हुई है। तुम्ही जर पाहिलं तर हा ट्रॅक्टर आहे आणि या ट्रॅक्टरच्या साह्याने जे आहे तो खडतर प्रवास या नागरिकांना करावा लागतोय। एकंदर पाहिलं तर नागरिकांनी देखील या ठिकाणी उग्र प्रतिक्रिया दिलेली आहे। महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी नागरिकांच्या सतर्कतेसाठी कुठेही सक्षम असताना पाहायला मिळत नाहीये। यामुळे सर्वत्र पाणी भरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा सह जीविताचा धोका हा निर्माण झालेला आहे। मनोज तांबे, आपलं महानगर विरार।